गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेला कबूतरखान्याचा मुद्दा जो आहे तो आता कुठेतरी मंदावला का असं देखील आता चित्र जे आहे ते दिसू लागलेलं आहे। जे जे कबूतरखान्याचा जो मुद्दा आहे निलेश चंद्रमुनी यांनी जो आहे तो उचलून धरला होता किंवा त्यांची भूमिका जी आहे ती कबुतरांबाबतीतची जी मांडली होती तेच जैन मुनी आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? गेल्या महिन्यांपासून तुम्ही कबुतरांचा मुद्दा जो आहे तो ठामपणे ह्याच ठिकाणाहून मांडणार होता, पण आता तुम्ही पुढच्या प्रवासासाठी किंवा पुढच्या प्रवासासाठी तुम्ही ह्या ठिकाणाहून स्थलांतरित होणार आहात। उद्या देखील तुमचं विदाई किंवा एक कार्यक्रम जो आहे तो पार पडणार, नक्की काय कार्यक्रम आहे तो? बघा, जे प्रत्येक जैन मुनी राहतात 4 महिने ते चातुर्मास करतात आणि आता माझा चातुर्मास संपन्न झालेला आहे। तो आता जसं मला त्यांनी सन्माननं आणला आणि सन्माननं मला सोडतात, जो आता मी हा इच्छा कुलाबाला स्थान सोडणार, स्थान चेंज करणार नाही आणि माझं महाराष्ट्र भ्रमणमध्ये धर्मासाठी, धर्माच्या प्रचारासाठी मी घुमणार आहे। उद्या देखील एक कार्यक्रम पार पडणार आहे 7 ऑक्टोबर 7 डिसेंबर रोजी। नक्की काय कसा कार्यक्रम असणार आहे तो? बघा, 7 उद्याचा जो प्रोग्राम आहे ते ज्या लोकांनी मला हा कबूतर साठी जीव द्यासाठी गोमातेच्यानं मला सहयोग दिला, ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, ज्या लोकांनी मला सहयोग दिला त्या लोकांचा मी सन्मान करणार आहे। उद्या त्यांचा सन्मान करणार आहे आणि इथून आमचे जे 2-3 भक्त लोक आहेत त्यांच्या घरी जाणार आहेत। तिथून गेल्यानंतर मी समापन करणार आहे। हे चुकीची बातमी जनताकडे गेलेली आहे की हा मोर्चा आहे, हा आंदोलन नाही आहे। जे प्रतिक्रिया माझी जे जैन मुनींची रोज राहते तेच राहणार आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तो जो कबुतराचा मुद्दा जो आहे तुम्ही ह्याच कुलाबा येथून जो आहे तो लावून धरला होता किंवा तुमची ठामपणे भूमिका मांडली होती। त्यानंतर तुम्ही अगदी आझाद मैदान येथे देखील एक उपोषण केलं होतं, आमरण उपोषण करत होतात। त्या आमरण उपोषणाला देखील काय झालं, नक्की पुढे कसा असणार आहे कबुतरांचा लढा किंवा मुद्दा? बघा, मी जे बोलतो ते मी डेफिनेटली करतो, परंतु आझाद मैदानमध्ये मी सांगितलं होतं की मी अनशन करू। त्या आझाद मैदान मी अनशन केलं, तिथं दोन्ही मंत्री महोदय आलेत की आम्ही 15 दिवसापासून याचा काही निर्णय करू, सरकार याला गंभीरतानं घेत आहे। पण मला असं वाटत नाही की ही लोक गंभीरतानं घेत असेल। 15 दिवस झाले, आता 1 महिना होऊन गेला, तर बस आता मी माझ्या समाजाला जागवणार आहे, संघटित करणार आहे आणि माझ्या समाजाला संघटित करून मग दादाच्या कबूतरखान्याला जाणार आहे, टावर जाणार आहे। मी सांगा लागेल लोकांशी की तुम्ही बाहेर या। आता जे संकट आलेलं आहे, असं संकट प्रत्येक माणसाच्या जीवनात ज्या ते संकट येते त्या त्याला माहीत पडते कि आपलं कौन है, अपना कौन है और पराया कौन है। अब इस कबूतर के हिसाब से जो बोलते थे कि हम मंत्री हैं, हम जैन समाज का विकास करेंगे, हम जैन मंदिर की सुरक्षा करेंगे, हम ये करेंगे, हम करेंगे, ये अगदी हे खोटे लोक आहेत। पण आता आम्ही स्वतः एक पार्टी बनवलेली आहे, जन कल्याण पार्टी, एक मुनीनी आहे पण जैन समाजाने बनवलेली आहे, ज्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मान्य हार्दिकजी हुंडेलाला बनवणार, ते काही ना काही रूपरेखा करणार आहे। मी फक्त प्रत्येक जैन लोकांना आवाहन करणार आहे, टावरामध्ये जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही या कबूतरखान्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जीव द्यायसाठी आता अमरण उपोषण जो आहे माझ्या दादरला होणार आहे आणि त्याच्यासाठी जादा संख्येत लोक यावं, पब्लिक, त्याच्यासाठी मी हा प्रयास करणार आहे। अगदी आझाद मैदान येथे देखील जे आहे तुम्ही आमरण उपोषण केलं होतं, अगदी ते एका दिवसात जे आहे ते राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आणि ह्या कुलाबा विधानसभेचे देखील आमदार आहेत त्यांच्याकडून जे आहे ते आंदोलन तुमचं सोडवण्यात आलं होतं किंवा त्यांनी आश्वासन दिलं होतं 15 दिवसात जे काय ते निर्णय, पण पुढे काहीच झालं नाही। नक्की काय म्हणजे त्यांच्याशी पुन्हा संवाद साधला की तुम्ही? बघा, राहुल नार्वेकर पूर्वीपासून माझ्या सहयोगमध्ये राहिलेला आहे। ज्या बी आमच्या मला जरूरत पडली ते राहुल सर माझ्याकडे आलेले आहे, पण आता 15 दिवसाचा अल्टिमेट मला दिला आहे, तर ते प्रश्न त्यांना विचारा की बा का बरं नाही आला। मी फक्त आता हा मुद्दा कोणत्याही मंत्रीकडे या कोणता रिसर्च करणार नाही। आमच्या महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, त्यांच्याशीच आम्ही डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट करू आणि त्यांना सांगा तुम्ही याच्यावर विषयावर तुमचं काय निर्णय आहे। की देवेंद्र फडणवीसजी साहेब पूर्व बोलले होते आरोग्य आणि धर्म हा दोघांचा बी सन्मान करू, तो आरोग्याचा तुम्ही सन्मान करता, धर्माचा सन्मान तुम्ही कधी करणार? मी नाही बोलत, हे जैन जे पब्लिक आहे, जे लोक तुम्हाला मानतात, पुरा जैन समाज तुम्हाला एक चांगले मुख्यमंत्री म्हणतात, तर आमच्या समाजाची अत्याचार का बरं?
कबूतरखान्यात तुम्ही 2 घंट्याची परमिशन साहेबांनी दिलेली आहे, कोर्टानं आदेश दिलेला आहे, तर दादाच्या कबूतरखान्यावर 2 घंट्याची परमिशन का बरं नाही, हा प्रश्न आहे माझा. अगदी तुम्ही स्थलांतरित होणार आहात, म्हणजे या ठिकाणाहून तुम्ही जाणार आहात. कबुतरांचा जो मुद्दा आहे तो अजूनही कशा प्रकारे तुम्ही इथून लढा देणार आहात किंवा कशा प्रकारे लढा जो आहे तो तुमचा सुरू राहणार आहे? बघा, माझा एक मिशन आहे, महाराष्ट्र गौरक्षा गौ संरक्षण अभियान. मी हा 5 वर्षापासून मी करत आहेत. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि एक आमचा विश्व हिंदू परिषदने एक आयाम काढला आहे, व्यसनमुक्त अभियान. तर त्याच्यामध्ये एक मी आता या प्राणी सुरक्षा अभियान बी चालू करणार आहे. तर पशु पक्षी सर्व आलं तर सर्वात जास्त माझी जो लक्ष आहे ते दादरच्या कबूतरखान्याच्या ताडपत्रीवर आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ते ताडपत्री ह्या चॅनल माध्यम साहेब तुमच्याशी निवेदन आहे, प्रार्थना आहे, ते ताडपत्री तुम्ही हटवा आणि 2 घंट्यासाठी तरी दाना टाकायची परमिशन द्या. अगदी नक्कीच. तुम्ही एक हार्दिक हुंडिया म्हणजे अगदी पक्षात तुम्ही स्थापन केलेला आहे असं देखील म्हटलात तुम्ही, आणि हार्दिक हुंडिया असं देखील म्हणतात की आम्ही सरकारला ह्या निवडणुकांमध्ये जाबपणे प्रश्न विचारणार आहोत. कबुतरांचा मुद्दा असेल किंवा अनेक मुद्दे असतील याच्यावरून जाब विचारणार आणि भाजपला म्हणजे सरकारला थेट सवाल करणार आहे असं देखील जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आमचे देखील उमेदवारी आम्ही उभे करू असं देखील जे आहे हार्दिक हुंडिया म्हणतात. हार्दिक गुंडे हे 25 वर्षापासून जैन समाजाचे एक मोठे प्रतिनिधी आहेत आणि जैन पत्रकार जगतमध्ये त्यांचं एक मान सन्मान आणि त्यांचं चांगलं दायित्व जैन समाजात करतात. मी एक जैन मुनी आहे, ते पार्टीचा मी आशीर्वाद दिलेला आहे. माझ्याकडे सर्व पार्टीचे लोक येतात, सर्व राजकारणी लोक येतात. माझा एक आहे फक्त आशीर्वाद द्यायचा आहे. जर हार्दिक हुंडियाला माझा सपोर्ट आहे. आणि हार्दिक हुंडिया जर जैन समाजाची अलग जर पार्टी बनत असेल तर फार चांगली आहे की आज आम्हाला आमचे आमदार, आमचे खासदार आमची जे काही आहे, आम्हाला अन्याय होता, आमच्याकडे जो अन्याय झाला नाही पाहिजे, त्याच्यामुळे हार्दिक हुंडियाने ही पार्टी बनवलेली आहे. आणि ते विचार करतील आमचे एक कॅन्डिडेट आम्ही उतरूच पार्टीमध्ये. मग एकूण हार्दिक हुंडे असं देखील म्हणतात आमचा देखील मोठा जैन समाज आहे, त्यामुळे आम्ही देखील मोठ्या संख्येने म्हणजे निवडणुकांमध्ये उतरू असं म्हणतात. हां, त्यांना माझा पाठिंबा आहे. ते पार्टीवाले आहेत, पार्टीवाले काही करू शकतात. मी तर महाराज आहेत, माझं काम आहे धर्माचा प्रचार करणं. मी कोणत्या पार्टीचा प्रचार करणार नाही, कोण्या नेताचा प्रचार करणार नहीं. जो हिंदू हित की बात करेगा, जो जीव दिया की बात करेगा, मेरा तो इस बीएमसी के इलाज के अंदर एक ही बताया है, जो जीव दिया पे अंदर राज करेगा, जो वही बीएमसी के अंदर हम लोग उसको वोट देंगे. नहीं तो इस बार हम जीव दिया या कबूतर का विषय पे इधर हमको ये सॉल्यूशन नहीं हुआ तो कोई भी जैन आदमी, जिस पार्टी ने, जिस सरकार ने इसको नियम लाया है, उसको एक भी जैन लोग वोट नहीं देगा. नक्कीच आपण पाहू शकतो, जो जीव द्या म्हणजे प्राण्यांवरती प्रेम दाखवणार नाही त्याला जैन समाज जो आहे तो मतदान किंवा विरोध करणार नाही असं देखील जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे. आणि पाहायला गेलं तर जो कबुतरांचा गेल्या काही दिवसांपासून जो मुद्दा आहे तो देखील आम्ही घरोघरी जाऊन त्याचा प्रचार करणार आहोत किंवा त्या कबुतरांसंदर्भाची माहिती घरोघरी जाऊन देणार आहोत. आमचा लढा जरी कबुतरांचा असला तरी आम्ही स्वतः घरोघरी जाऊन या संपूर्ण गोष्टींची माहिती देऊन कबुतरांसंदर्भाची होणारी किंवा ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घरोघरी देणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह अश्विन कृष्णावटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.